मेष रास हा सप्ताह आपल्या राशीला अचानक धनलाभ मिळून देणारा असा जाणार आहे। आधी खूप दिवसांपूर्वी तुम्ही कुठेतरी पैसा गुंतवलेला असाल तर त्या गुंतवलेल्या पैशातूनच आपल्याला आता भरपूर असा आर्थिक लाभ मिळणार आहे, तरी त्याचा तुम्ही फायदा घ्या। किंवा एखादी लॉटरी लागण्याची शक्यता आहे, म्हणून एखादा लॉटरीचं तिकीट काढण्यासाठीही काही हरकत नाहीये। आपलं नशीब आजमावायलाही काहीही हरकत नाहीये। खूप दिवसांपूर्वी जर कोणाला आर्थिक मदत केलेली होती आणि ते तुमचे पैसे देत नसतील तर सध्याचा हा काळ आपले पैसे वापस मिळण्याचा आहे। आपल्याला त्यांच्याकडून अनपेक्षितपणे ते पैसे वापस मिळतील आणि त्याचाच तुम्हाला खूप मोठा एक आधार होणार आहे। तुमची जी काही आर्थिक अडचण होती ती यामुळे भरून निघणार आहे। व्यवसाय वर्गालाही तुम्ही करत असलेल्या व्यवसायात आणखीन वृद्धी होण्याची शक्यता आहे। तुमच्या कष्टाला आता फळ मिळण्याची शक्यता आहे। फार दिवसांपासून तुम्ही याच गोष्टीची वाट पाहत होतात ना, तर आता हे पूर्ण होण्याचे योग आले आहेत। तरी एकही संधी गमवू नका। व्यवसाय वाढला की लाभही वाढणारच आहे। नोकरी करणाऱ्यांनाही त्यांच्या कामावर खुश होऊन बदली होण्याची शक्यता आहे। खूप दिवसांपासून तुम्ही त्यासाठीच प्रयत्न करत होतात आणि सध्याचा हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असा आहे। तुम्हाला तुमच्या अगदी मनाप्रमाणे जेथे पाहिजे तेथे तुम्हाला बदली करून मिळण्याची शक्यता आहे, पण प्रयत्न हे आपल्यालाच करावे लागणार आहेत। त्यामुळे नेहमी आपल्या कामावर फोकस राहा आणि म्हणजे यश हे तुम्हालाच मिळणार आहे। तरुण वर्गालाही एखादे कार्य करण्याची प्रेरणा अथवा प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून ते त्यांच्या मनाप्रमाणे नवीन काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करतील। एक नवीन उमेद, एक नवीन उत्साह आणि एखादी नवीन कल्पना यातून काहीतरी वेगळंच असं घडेल आणि सुंदर घडेल। याचा इतरांनाही फायदाच मिळणार आहे। परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक कृती करणं किंवा एखादे कर्म करणं एवढंच आपल्या हातात असतं। ते यशस्वी होणं किंवा अयशस्वी होणं किंवा कधी होणं हे आपल्या हातात नसतं। तर नेहमी प्रयत्न करत राहा आणि फळाची चिंता अजिबात करू नका। चांगले प्रयत्न केले की चांगलेच फळ मिळतील। त्यामुळे कोणतेही काम करा ते उत्तम रीतीने, विश्वासाने आणि योग्य मार्गाने करा। बघा, यश हे तुम्हालाच मिळणार आहे। सोबतच तुम्हाला पाहिजे असलेले प्रत्येक प्रकारची मदत ही तुम्हाला पूर्णपणे मिळण्याची सध्या शक्यता आहे। तरी जोमाने कार्य करायला लागा। महिला वर्गालाही अतिशय उत्साहाचा असा काळ आहे। त्यांनीही जर कुठे पैसा गुंतवलेला असेल तर तो त्यांना लाभासहित मिळण्याची शक्यता आहे। महिला त्या पैशातून घरात काहीतरी एखादी वस्तू खरेदी करतील किंवा स्वतःला एखादा दागिना कराल आणि त्यातून तुमचं मन अगदी प्रसन्न होणार आहे, आनंदी होणार आहे आणि तुम्ही आनंदी असाल तर घरही तुमचं आनंदीच राहणार आहे। केलेल्या बचतीचा सध्या तुम्हाला फायदा मिळण्याचा काळ आहे, तर तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या। ज्येष्ठ व्यक्ती वर्गालाही हा काळ थोडासा त्रास देणारा असा जाणार आहे। आपल्या काही जुन्या व्याधी ह्या डोकं वर काढण्याची शक्यता आहे। त्यातून आपल्याला थोडासा त्रास उद्भवेल, पण हरकत नाही। आपण जर आधीपासूनच थोडेसे सावध राहिलो ना तर त्रास थोडा कमी होईल। आणि अति ताण घेणे हे पण जरा कष्टदायक आहे। सध्या तरी तुम्ही कोणत्याही प्रकारचं अति ताण मनावर घेणं हे चुकीचं आहे किंवा त्याचे दुष्परिणाम होणार आहेत। म्हणून ताणाने मनावर परिणाम होणार आणि मनावर परिणाम झाला की तो आपल्या शरीरावर दिसून येणार आहे। त्याच्यामुळे शक्यतो जेवढा तुम्ही कमी ताण घ्याल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे। त्या स्वतःची तब्येतीची काळजी घ्या, ताण कमी घ्या, टेन्शन घेऊ नका। जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपोआप सुटतील किंवा त्याला फेस करा, पण शक्यतो टेन्शन घेऊ नका। विद्यार्थी वर्गाला हा काळ उत्साहाचा आणि सोबतच स्वतःला सांभाळण्याचा पण राहणार आहे। परंतु अति उत्साहाच्या भरामध्ये आपला अभ्यास विसरून चालणार नाही आणि तब्येतीकडे हे थोडंसं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, तर तीही करू नका। अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि शक्यतो सध्या तरी बाहेरचं खाणं थोडं टाळा, कारण त्याचा आपल्या शरीरावर, आपल्या तब्येतीवर थोडासा प्रतिकूल असा परिणाम होण्याची शक्यता आहे, तरी काळजी घ्या। विवाह इच्छुकांसाठी हा काळ खूप छान असा जाणार आहे, पण थोडीशी त्यांची द्विधा मनस्थिती राहण्याची शक्यता आहे। आपला जोडीदार निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतच असतो। कोणाला कोणाच्या काही गोष्टी आवडतात तर कोणाच्या काही गोष्टी किंवा काही गुण आवडतात। असंच आपण नेहमी प्रत्येक जोडीदार निवडताना जर असंच विचार करत बसलो तर निर्णय घेणं आपल्याला खूपच अवघड होणार आहे। तर आपल्याला काही अडचणी किंवा निर्णय घेता नाही येत असतील तर आपल्या
वडीलधारे जी व्यक्ती आहेत त्यांचे तुम्ही सल्ले घ्या, त्यांच्याशी सल्ला मसलत करा, थोडंसं त्यांना विचारा. फक्त तुम्हीच एखादा निर्णय, कारण हा जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय असतो, तर आपण हे पण घ्यायचंच, सोबतच आपल्या मोठ्यांचं पण थोडंसं ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे विचार करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. वेळ वाया घालवून काही फायदा होणार नाही. हा आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय आहे, तरी तो सगळ्यांनी मिळूनच घ्या आणि लवकरात लवकर घेण्याचा तो प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला खूपच छान, नवीन कल्पनांना वाव देणारा असा जाणार आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.